दादा पॅन कितीला दिली हो? किती? 250. 200 ला द्या की बघा पाय पडतो 200 रुपये. हा वा वा आणि तो शर्ट तर लय भारी दिसतो राव. तो कितीला? 400. भैया दादा उद्या देतो की 400 रुपये. आजच्या दिवस द्या ना शर्ट. दादा ओ दादा पाय पडतो ना उद्या द्या. उद्या देतो की 400 रुपये. दादा द्या ना. दादा द्या ना पाय. ओ दादा दादा मारू नका. दादा मारू नका. दादा पाय पडतो. दादा पाय गो काय माणूस आहे? चालू काय माणूस आहे? अडीचशेची पॅन्ट आहे 200 लाच मागितली. दिली मी. तो विषय वेगळा. 400च्या शर्टाला मार खाल्ला. काय माझं नाव बंडू. सगळे प्रेमाने मला बंड्या म्हणता. बंड्या ए बंड्या अरे की इकडं. सगळे याच नावाने हाक मारतात. कुठं राहतो? नदीच्या त्या आड. आमची शाळा म्हणजे एवढी सुंदर. तुमच्या भीतीला तडे आहे का? तडे? अरे तुमच्या भीतीला तडे नाही. आमच्या शाळेला तर भीतीच नाही. इकडचं तिकडे पाहिलं की धावले तिकडच्या फळावरच. आणि इकडून तिकडचं पाहिलं की मला तर एक साक्षीच दिसते. साक्षी कोण? मान्य आहे प्रश्न पडेल. साक्षी कोण? आमच्या गावच्या पाटलाची पोर. एकदम सोडा. आमचे गुरुजी म्हणतात पुरुषा नादाला लागू नको. तुलाही मोठा माणूस होणार. असं काय होणार? मी होणार. म्हणून मी पुरुषा नादाला लागत नाही. 2 हात लांब. हा त्यांच्यासाठीच पॅन्ट घेतली. तसे आमचे गुरुजी धोतर घालतात. पण कधी मॉडर्न होणार सांगा बरं. हा त्यांचा वाढदिवस आहे उद्या. बर्थडे. आता शर्ट तर नाही घेता आला. गुरुजी मी घेतली ऍडजस्ट करून पॅन्ट वरती. थांबा गुरुजीच्या घराला जाऊन येतो आधी. एवढी गर्दी का बरं? सरका बाबा सरका. ओ आजी आव सरका की. बर्थडे आज नाही उद्या आहे. जा बाजूला बाबा. ए डॉक्टर अरे आला नाही. अरे काय बघा सुरायला. केक खायचा म्हणजे आला पण लगेच वय नाही ना. ए आजी काय झालं? आजी आणि गुरु असे का पडले? उठव त्यांना. आजी आजी तू रत्न बंद कर जरा. आजी तू नाकात कापूस कानात कापूस. उठव गुरुजी ओ गुरुजी उठा ना. गुरुजी उठा ना. बघा ना तुमच्यासाठी काय आणलंय. गुरुजी उठा. तुमचा बंडू आलाय ना. गुरुजी अरे परमेश्वरा. अरे डोळे लावलेत का? फुटलेत का डोळे? अरे जन्म देते आईला माझ्यापासून ओढलं. अरे बाप डोक्यावरून हात फिरवतोय हे कळायच्या बापालाही ओढलं. आणि आता गुरुजी नाही. अरे निष्ठुरपणाची हद्द पार केली रे. अरे बहिरा झालाय तू. बहिरा कानांना ऐकू नाही येत तुझ्या. अरे ज्या गुरुजींनी तुझ्या मधुर कानावर ओवी गायला शिकवली त्याचा जीव घेतलास. अरे निष्ठुरपणाची हद्द पार केली गुरुजी. नाही मला हे मान्य नाही. बाजूला कोणी सुचणार नाही. मला हे मान्य नाही. जीव घेणारा तू कोण लागून चालला मोठा? देव म्हणजे काही करशील. धर्माची सीमा पार करशील. मी याला धर्मच मानत नाही. मी तुझं अस्तित्वच मानत नाही. तुला वाटत असेल मी कोणी साधा सुद्धा गावचा बंडू आहे म्हणून. तुला माहिती नाही. मीच रावण, मीच दुर्योधन, मीच हिरण्यकश्यप आणि मीच कंस सुद्धा. तू कोण?
माझे गुरु जर विश्वामित्र असतील तर मी त्यांचा श्रीराम, मीच सांदीपणी ऋषीचा कृष्ण आणि मीच परशुरामांचा भीष्म पितामह। आज तू कोण लागून चालला? मीच कलियुगातला शिवाजी, मीच कलियुगातला संभाजी आणि मीच सगळं काही। तुझ्या अस्तित्वाला मी मान्यच करत नाही। तू जर प्रकाश असतील तर मी अंधारातलं कठोर सत्य आहे। तुझं सगळं काही असेल तर मी सगळं काही मिळवून बसलेलो आहे। आज मी उभा आहे, माझ्याकडे माझे गुरुजी नाही। आज मी उभा आहे, माझ्या डोक्यावरून हात फिरवणारे गुरुजी माझ्याजवळ नाही। नका उचलू रे, नका उचलू। सगळं काय गमावून बसलो आज, त्यांचे शिक्षण मात्र गमावलं नाही। त्यांचे धडे, स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मी कधी बदलणार नाही। माझ्यासाठी प्रत्येक स्त्री आईच असेल आणि आईशिवाय दुसरं कोणीच नाही। गुरुजी उठा ना। नमस्कार मंडळी।